बाईक चोरी झाली म्हणजे नुसती बाईक चोरी नव्हती ती. ते माझं स्वप्न चोरी होतं. ते आजपर्यंत 4 वर्षाची केलेली मेहनत होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी 4 महिने मी रस्त्यावरती होतो. कुठलाही किती कठीण प्रसंग असतो मी करतो की शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यामुळे तो इतका बिकट प्रसंग येऊन सुद्धा मी तिथं टिकू शकलो. माझा डेटा होता त्यामध्ये, पासपोर्ट होता, डॉक्युमेंट्स होते, सगळे होते. सगळी मेहनत नक्कीच आईला वाटतं की आपलं मूल जवळ असावं आपल्या. पण माझी आई ह्याच्यावरती थोडं कठोर आहे आणि ते माझ्या फायद्याचं आहे. आईचा शब्द आहेत काही की जेवढा घरापासून दूर राहशील तेवढी तुझी प्रगती जास्त होईल. त्यामुळं मला लहानपणापासून आईनं कधी या गुंत्यात अडकवलं नाही की तू घरीच ये, घरी ये वगैरे. काय मला आई रडली असती तर मला घरी जावं लागलं. मित्रांनो, मराठी पाऊल पडते पुढे. मित्रांनो, आपण एक असं ऐकलंय की आतापर्यंत कुठलीही गोष्ट करायची असेल तर पहिला मनामध्ये एक संभ्रम येतो. सुरुवात कुठून करू, कशी करू, काय करू. पण एक असा मराठमोळा एक व्यक्ती आहे, एक बाईक रायडर आहे की त्यांनी 47 देशांचा प्रवास बाईकने केलाय. त्याला आलेली ती आव्हानं, त्याला आलेले ते चॅलेंजेस, त्याच्यामधून त्यांनी ती परिक्रमा करून आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ह्या जागतिक दर्जाच्या विक्रमासाठी चाललेला तो एक सातत्याचा प्रामाणिक प्रयत्न. त्यासाठी माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे योगेश आलेकरी, अर्थात मराठमोळा बाईक रायडर. दादा नमस्कार. नव्हत्या. दादा, मला एक गोष्ट सांगा. आतापर्यंत तुम्ही 47 देश फिरलेत, पण ह्या 47 देश फिरताना सगळ्यात महत्वाची जी प्रेरणा होती ही कोणाची होती? महत्वाची प्रेरणा नक्कीच शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. कारण आपल्याला सह्याद्रीमध्ये माझा प्रवास सुरूच झाला गड किल्ल्याचा प्रवास करताना. तिथून मला जगभराची माहिती मिळत गेली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत म्हणजे तुम्ही 47 देशांमध्ये जेव्हा फिरत होतात, काय काय आव्हानं येत होती आणि तुम्ही त्याच्यावरती कसा तो एक मार्ग काढला? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे डॉक्युमेंटेशन. तर त्यासाठी बरेच आपल्याला तुम्हाला माहितीच आहे इंडियन पासपोर्ट किंवा ब्युरोक्रेसी. तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणे. जेवढं तुमचं नॉलेज जास्त तेवढं कॉन्फिडन्स. सो पहिले मी अभ्यास केला. 4 वर्ष सगळ्या डॉक्युमेंटचा, जगाचा, रूलचा, प्रत्येक देशाचे नियम वेगळे असतात. आपली गाडी घेऊन देशाबाहेर जाणे याचे नियम वेगळे असतात. कस्टम क्लिअरन्स वगैरे असतात. कारण आपली गाडी इंडियन रजिस्टर्ड बाहेर जाते, पुन्हा इंडियामध्ये येते. त्यासाठी कार्नेट लागतं. ह्या बऱ्याच गोष्टीचा अभ्यास करायला मला 4 वर्ष लागले. तर हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते डॉक्युमेंटेशन. Yes. भाषेच्या अडचणी आणि त्याच्यामध्ये असलेल्या तिकडच्या देशातल्या संस्कृतीतला फरक, त्याच्याबद्दल काय बोलताय? भाषेची अडचण तर नक्कीच आहे. कारण भारत सोडल्यानंतर भारत किंवा नेपाळ सोडल्यानंतर इंग्लंडपर्यंत इंग्लिश नीट बोलणारी कंट्री एकही नाहीये. अगदी निवडक लोक इंग्लिश बोलतात आणि कामासाठी त्यांची सेकंड लँग्वेज आहे. सो तो तो चॅलेंज एक असतंच. तिथं आपल्याला गुगल ट्रान्सलेटर मदत करतच. आणि संस्कृती म्हटलं तर मी निघालो, माझा हा प्रवासच आहे की संस्कृतीचा अभ्यास करणे. भारतीय संस्कृती आपली खूप चांगली आहे. खूप 2,000-2,500 5,000 वर्षाचा इतिहास आहे आपल्या संस्कृतीला. चायनीज संस्कृती वेगळी आहे. त्यांचाही मँडरिन नदीच्या किनारी ती संस्कृती फुललेली आहे. ते पाहिलं मी. तिबेटची संस्कृती पाहिली. उझबेकिस्तानचं आपलं साधर्मीय बाबरामुळे आहे. तर ते पाहिलं मी तिथे. बरेच शब्द आपल्याकडे आलेले आहेत, आपले त्यांच्याकडे गेलेले आहेत. किंवा खाद्य संस्कृतीमध्ये मसाले जास्त वापरले जातात उझबेकिस्तानमध्ये. रशियन कल्चर, ते आता थंड प्रदेश आहे, टुंडा प्रदेश असेल किंवा ते वेगळे मला अनुभव आले तिकडे. Yes. 47 देश जेव्हा फिरत होते, आता पण अजून तुम्हाला भरपूर कंट्री करायचे आहेत, कव्हर करायचे आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये काही गोष्टी अशा असतात की अ, अर्थार्जन, हा. पैशाशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीये. त्याबद्दल काय म्हणता? मी 17व्या वर्षापासून जॉब करतोय. म्हणजे बऱ्याच लोकांचा तो प्रश्न असतो की पैशाचं काय. तर मी गेले 17 वर्ष जॉब करतोय. थोडे थोडे पैसे जमा केलेले आहेत. जग प्रवासाचं स्वप्न खूप जुनं आहे. आणि मी गरज पडली तर कर्ज काढतो. मागच्या वेळी थोडी परतीच्या प्रवासामध्ये कमी पडले असतील पैसे काय, तर माझ्या मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. सो मित्रांचा पाठिंबा आहे. वेळ पडली तर कर्ज काढतो. पूर्ण सेव्हिंग पण लावतो. मला आत्ता आपल्याकडे आत्ता हे जे तरुण वय आहे ते पैसे कमवण्याचा आणि खर्च करण्याचं आहे. पूर्वीच्या काळी होतं ते की पाट्या टाकायला लागायच्या. त्याच्यामुळे मेहनतांग जोपर्यंत शरीरात टाकायचं तोपर्यंत काम करायचं, कारण मिळालेले पैसे म्हातारपणे वापरायचे. पण सध्याचा काळ असा आहे की आपण म्हातारपणी सुद्धा लॅपटॉप ओपन करून पैसे कमवू शकतो, तेव्हा फिरू शकत नाही. तर त्यामुळे मी पैशाचं टेन्शन करत नाही की झिरो झाला. तर ह्या सगळ्या राईटला माझी सेव्हिंग झाली असेल, 2-4 लाखाचं कर्ज झालं असेल, मी येतो ते फेडू शकतो 2-4 वर्षामध्ये. आणि म्हातारपणी पैसे कमवायला माझ्याकडे वेळ आहे खूप. तो असा माझा थॉट असल्यामुळे मी हे पैसे खर्च करतोय, कमवतोय आणि खर्च करतोय. एक एक अडचणीचा तो एक टायमिंग होता की त्या टायमिंगला तुमची गाडी हा. चोरीला गेलेली UK मध्ये. तुम्ही आता तो प्रसंग सांगितला, त्याच्याबद्दल सांगा. कारण का ती गोष्ट तुम्ही आयुष्यात आणि भविष्यात कधीच नाही विसरू शकत. नक्कीच ते अविस्मरणीय प्रसंग होता तो. आणि तो असा अविस्मरणीय प्रसंग कोणाच्या आयुष्यात येऊ नये ही माझी मनोमन इच्छा आहे, कारण ते खूपच चॅलेंजिंग टास्क होता. पण मी महाराष्ट्रातला आहे, मराठी मातीमध्ये वाढलेलो आहे, सह्याद्रीमध्ये बागडलेलो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती काय करायचं याची उत्तरं शिवाजी महाराजांनी आपल्याला 400 वर्षापूर्वी देऊन ठेवलेली आहेत.
कुठलाही किती कठीण प्रसंग आला, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अगदी स्वराज्य उभं करण्यापासून सगळे चॅलेंजिंग प्रसंग होते. त्यांना कुठेही सुख समाधान बसता आलं नव्हतं. आणि आपलं आयुष्य सुद्धा तसंच आहे, संघर्ष आहे. फक्त आपण त्यामध्ये पळवाटा शोधायचा प्रयत्न करतो आणि मी करतो की शिवाजी महाराजांच्याकडून प्रेरणा घेतली. त्यामुळे तो इतका बिकट प्रसंग येऊन सुद्धा मी तिथं टिकू शकलो. मी तिथे थांबलो, पासपोर्ट मिळवला. ज्या ज्या अडचणी होत्या त्या प्रत्येक अडचणीवर काहीतरी उत्तर मिळवलं. बाईक चोरी झाली म्हणजे नुसती बाईक चोरी नव्हती ती. ते माझं स्वप्न चोरी होतं. ते आजपर्यंत 4 वर्षाची केलेली मेहनत होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी 4 महिने मी रस्त्यावरती होतो. तुम्ही जसं म्हणला की स्वप्न काही रेकॉर्डसाठी काही धडपड नाहीये ही. मी प्रवास करत असतो माझ्या उद्योगाने आणि ते आल्यानंतर कळतं की हे रेकॉर्ड बनलेलं आहे. आतापर्यंत असं आहे. माझा ह्यातला अंतिम ध्येय असंच आहे की मी जे काही वाचलंय, जे काही जग आहे त्याचा अभ्यास, हे थोडक्यात अभ्यास वर्ग आहे. ज्ञान मिळवणे, मला जे काही प्रश्न पडले त्याची उत्तरे मिळवणे ह्याच्यासाठी सुरू आहे. आणि ह्याच्या पाठीमागे आता रेकॉर्ड बनतायत तर ते बनतील, चांगलीच गोष्ट आहे. सो हे सगळं बाईक चोरी म्हणजे नुसतं बाईक चोरीचा विषय नव्हता. माझा डेटा होता, त्यामध्ये पासपोर्ट होता, डॉक्युमेंट्स होते, सगळे होते, सगळी मेहनत होती. पण विवेकानंदांच्या एका पुस्तकामध्ये वाचलं होतं, माणूस हारतो कधी, जेव्हा हे सगळं मिळवण्याची हिंमत हारते तेव्हा माणूस हरला म्हणायचं. मला माहित होतं हे काही 10-12 लाखाची गोष्ट आहे, डॉक्युमेंट्स आहे, काही काही गोष्टी गेल्या असतील. आयुष्यामध्ये आपण काही पोटाला धरून चालू शकत नाही. आपल्याला पुढे जायचं असेल, प्रवास निरंतर चालू राहण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. आता चोरी झाली प्रसंगाला, काही गोष्टी मी सोडल्या, जसं की डेटा असेल, काही गोष्टी पुन्हा मिळवता येतील. तर ह्या उद्योगातून काही गोष्टी मिळवल्या. तिथं थांबलो, 15-20 दिवस होतो. मीडिया वगैरे होता, लोकांच्या प्रेशर टाकला पोलिसांच्यावर, पोलिसांना मदत केली. इव्हिडन्स मी स्वतः दिले शोधून. दिवस रात्र मी त्या कामावर होतो. दिवसभर मीडिया, रात्रभर सोशल मीडिया, इंटरनेटवरती काय फुटप्रिंट्स मिळतात का ते लोकांशी भेटणे, बायकर कम्युनिटीशी कॉन्टॅक्ट करणे, त्यांच्या थ्रू कुठं रिच आउट करता येते का बघणे. मग ते तिथून कधी कधी 50-100 किलोमीटर दूर असायचे, मी ट्रेनने तिकडे जायचो. त्यांना सांगायचं तुमच्या सर्कलमध्ये लक्ष ठेवा, कुठे गाडी दिसते. असे बरेच उद्योग केले मी. गेले पूर्ण सप्टेंबर महिना माझा याच्यामध्ये गेला. आणि त्यानंतर तिथल्या काही लोकांना काय माझ्या ह्याच्या प्रवासामध्ये जेन्युइनपणा वाटला असेल, त्यांनी मला एक गाडी गिफ्ट केली. ती घेतल्यानंतर पुन्हा ती गाडीची ॲक्सेसरीज सगळ्या सेट केल्या. काही लोकांनी तिथं फंड रेज केला होता. त्या पैशातून मी गाडीमध्ये टॉप बॉक्स वगैरे लावला, काय लागणारे सामान खरेदी केलं ते लावलं. आणि पुन्हा डॉक्युमेंटसाठी मी भारतात आलो. त्यासाठी मला येता येणार जाता फ्लाईटचं तिकीट वगैरे लागतं. आमच्या आमदारांचे, जे विश्वजित कदम, त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. कारण कोणतीही अपेक्षा नसताना किंवा मी त्यांना काही फोन न करता त्यांनी मला स्वतःहून फोन केला, चौकशी केली, मला लागणारी तिथं कॅश त्या करन्सीमध्ये पाठवली. त्यामुळे मी इकडे येऊ शकलो असेल किंवा काही गोष्टी खरेदी करू शकतो. तर अशा गोष्टीतून सपोर्ट लोकांचा मिळाला. हे एकट्याचं काम नाहीये. आधी माझं स्वप्न होतं एकट्याचं, पण आता हे सगळ्यांचं स्वप्न झालेलं आहे. सो अशा प्रकारे मी ह्या गोष्टीवर ओव्हरकम केलं म्हणू शकतो. आता शेवटचा प्रश्न, या सगळ्यांमध्ये अ, आपल्या कुटुंबाची जी एक साथ असते, ती घरातली माऊली संध्याकाळी आपल्या मुलाची वाट बघत असते, काय प्रसंग आहे? हा, नक्कीच आईला वाटतं की आपलं मूल जवळ असावं आपल्या. पण माझी आई याच्याबद्दल थोडं कठोर आहे आणि ते माझ्या फायद्याचं आहे. आईचा शब्द आहेत काही की जेवढा घरापासून दूर राहशील तेवढी तुझी प्रगती जास्त होईल. त्यामुळं मला लहानपणापासून आईनं कधी या गुंत्यात अडकवलं नाही की तू घरी ये वगैरे काय. मला आई रडली असती तर मला घरी जावं लागलं असतं, कारण ते आपलं जवळ आहे. पण 10वी नंतरच आईने मला सांगितलं होतं की लाज आणि भीती घरात सोडून जाशील तर तू ह्या दुनियेत टिकशील, नाही तर तुला पुन्हा घरी यावं लागेल, मसर राखायला लागतील. तो ते गोष्ट आहे, आईचं आहे, प्रेम आहे. पण आईला एक दुसरा एक कॉर्नर आहे की आता ह्या परिस्थितीमध्ये आपण त्याला साथ दिली पाहिजे. आईला मी सांगितलं पहिला प्रश्न की असं असं झालेलं आहे वगैरे, काय टेन्शन घेऊ नको, मी निस्तारतो. आईला विश्वास होता आणि मी स्वतःहून सांगितलं की तुम्ही फोन करू नका, मी फोन करेल तेव्हा बोला. आणि टेन्शन कुठल्याही गोष्टीच घेऊ नका, तुमचा माझ्या विश्वास असेल तर निवांत राहा. तर ह्या गोष्टीचा मला सपोर्ट मिळाला माझ्या फॅमिलीकडून. इव्हन ही चोरीची घटना झाली, इतर वेळी सुद्धा मी जेव्हा फिरत असतो, माझा छोटा भाऊ आहे, तो गावी आमची शेती असेल, घर सांभाळतो, तो बघत असल्यामुळे मी बिंदास फिरत असतो. तो असं नाही की हे एकट्याच आहे, की भाऊ आहे मागे, तो निवांतपणे आईकडे बघतोय म्हणून मला फिरता येते. तो फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो, ही फक्त एक बाईक रायडिंग नाही आहे, तर एक आहे संस्कृती अनुभवण्याचा प्रवास. आणि हा संस्कृती अनुभवण्याचा प्रवास योगेश दादांनी आपल्या बाईक रायडिंगच्या माध्यमातून देशभर ते फिरतात आहे. आणि त्याचबरोबर एक शब्द आहे एका चित्रपटामधला, परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिकट. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दादांना आलेला अनुभव. आणि त्यांच्या दादा, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद. शुभेच्छा. आणि असाच आपला प्रवास निरंतर थँक्यू. राहू. धन्यवाद. व्हेरी मच. थँक्यू.